हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं रेखा मराठी व्लॉगमध्ये. तर आत्ताच झालेली आहे आंघोळ आणि केसांची केअर नसल्यामुळं केस खूप जास्त इतक्यात तुम्ही बघू शकता खूप फ्रिझी झालेले आहेत. आणि आज मी तुम्हाला म्हणजे एक आठवड्यानंतर ब्लॉग शेअर करत आहे. तर तुम्हाला नेमकं काय सांगावं, तुमच्याशी नेमकं काय बोलावं हेही कळत नव्हतं. कारण इतक्यात तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर करणं माझं होतच नाही आहे. तर मी अधूनमधून करत आहे. तर आत्ता मी फेसवर मॉइश्चरायझर अप्लाय केलेला आहे आणि निव्हिया सॉफ्ट केलेला आहे. कारण माझ्या फेसवरती खूप जास्त सूट होतं. आणि हे व्हॅनिटीमधला आहे सनस्क्रीन, जो आता उन्हाळा आहे तर वापरणं आपल्याला खूप गरजेचं असतं. तर हा सनराईड आहे, सनराईड 50 बघा, मॅट सिलिकॉन सनस्क्रीन जेल आहे. तर याचा खूप चांगला रिझल्ट आहे. आणि हा मॅटमध्ये आहे तर याचा उन्हाळ्यात खूप जास्त चांगला म्हणजे आहे रिझल्ट याचा. तर कारण तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्याचं जास्त आपल्याला स्वेटिंग खूप जास्त होते. तर त्या स्वेटिंगमुळं आपल्याला जर आपण मॉइश्चरायझर कुठलंही म्हटलं क्रीम मॉइश्चर जास्त लावलं, तर म्हटलं क्रीमी बेसवाले लावले तर काय होतं की खूप जास्त स्वेटिंग आणखी जास्त होते आणि पॅची आपलं म्हणजे काही लावलेलं होतं, जसं मेकअपसुद्धा. तर त्यासाठी हा व्हॅनिटीमधलाच आहे म्हणून माझा हा महाग आहे, 600 रुपयाचा. तर तुम्ही अफोर्डेबल घेऊ शकता. जसे कुठलंही सनस्क्रीन आपल्या चेहऱ्यावर सूट होणारं, जसं ऑइली स्किन असेल तर मेटवालं जेलवालं असं लावलं पाहिजे. आणि म्हणजे क्रीम बेसवाले उन्हाळ्यात वापरायचेच नाही. तसे तर ड्राय स्किनवाल्यांनीसुद्धा समजा हेच वापरले तरी चालते. कारण ड्राय स्किनवाल्यांसाठी जास्त क्रीम बेसवाले पाहिजे असतात. पण उन्हाळ्याचे त्यांनीसुद्धा हे वापरले तर रिझल्ट चांगलाच मिळतो. तर हे महागाचे याच्यासाठी आहे कारण हे माझ्या व्हॅनिटीमधले आहेत. मी मेकअपसाठी जाते तर याहीपेक्षा महाग असं प्रोडक्ट आहे जे आपण ब्रायडलला व्हॅनिटीमध्ये ठेवतो, ब्रँडेड सगळं, तर तेच आहे. तर व्हॅनिटीमधलं आहे. जर मी कधीतरी बाहेर जायचं असलं तेव्हा लावते, नाहीतर घरात मी सनस्क्रीन वगैरे काही कधी लावत नाही. तर हे आधी व्हाईट कलरमध्ये आलं होतं, जे 1-2दा याच्या आधी घेतला तर, कारण बरेचदा वापरते व्हॅनिटीमध्ये ठेवते. आणि आता हा फाउंडेशन कलरचा, कॅमेऱ्यामध्ये इतकं दिसणार नाही पण फाउंडेशन कलरचा आहे. मी आधीच चेहऱ्यावर लावलेलं आहे म्हणून आता थोडंच घेतलेलं आहे. हे बघा, फाउंडेशन कलरचा आहे. जसं फाउंडेशन फेअर स्किनवर जातं त्या पद्धतीचा आहे हा कलर याचा. तर जसं थोडं अप्लाय केलं तरी खूप छान असा रिझल्ट आहे. तर आता तुम्हाला दाखवासाठी मी घेतलंच होतं तर लावत आहे. तर अशातच 2 येत होते, जे आता म्हणतात ना चेंज होतात, तशा पद्धतीचं हे झालेलं आहे. याच्या आतलं क्रीमचा कलर आणि आता जो आधीचा होता तो कुठल्याही स्किनवर जसा जात होता, आता हा जो डस्की स्किन आहे म्हणजे खूप जास्त डार्क स्किनवर याच्यासाठी जात नाही. तो त्यांना सूट तर होऊन जाईल, पण जेव्हा लावतो तेव्हा फक्त थोडा जसं म्हणतात ना ग्रे पडते तसं. कारण फाउंडेशन कसं एकदम सावळ्या स्किनवर खूप जास्त आपण लाईट फाउंडेशन लावलं तर स्किन सावळी दिसते, तशा पद्धतीचं हे दिसते कारण याचा कलर फाउंडेशन टाईप आहे. आणि हे लावल्यावर आणखी दुसरं कुठलंही क्रीम लावायची आवश्यकता पडत नाही. तुम्हाला लावायचं असल्यास यावर पावडर वगैरे लावू शकता, कुठलंही पॉन्ड्स वगैरे. पण मी पावडर वगैरे याच्यावर लावत नाही. तसंच म्हणजे छान वाटतं तर मी लावत नाही. तर चला मग तुम्ही जर आणि तुम्हाला हे जर आणायचं असलं तर कुठल्याही मेडिकलमध्ये अवेलेबल राहतं. कारण हे डॉक्टरांनीच म्हणजे डॉक्टरसुद्धा हे देतात सनस्क्रीन लावायला. आणि आपल्या ब्रायडल मेकअपच्या व्हॅनिटीमध्ये सुद्धा हे ठेवता येतं. म्हणून हे कुठल्याही मेडिकलमध्ये अवेलेबल आहे सनराईड म्हणून. तर परचेस करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर चला मग आजसाठी इतकंच छोटासा ब्लॉग. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.